मल्टीकॅम सेटअप आहे. आपल्याला काही आयडिया नाही आहे कोण टीम आहे, काय आहे. आर्टिस्टबद्दल समजलं आहे कोण आहे, कारण मी लोकेशन कुठे आहे आणि काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरून जस्ट चेक केलं तर समजलं की कोण आर्टिस्ट आहे. मे बी तुम्हाला पण आता समजेल किंवा कोण आहे. सो जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल इकडे शूट करतो आहे आणि तिथे आपण केलेलं आहे शूट ऑलरेडी. एक 3 वेळा आय गेस स्टँडअप शोज मल्टीकॅम शूटच केलेलं आहे तिथे. आणि आहे लोकेशन माहिती आहे सगळं आपल्याला. वेल नो अबाउट हाऊ थिंग्स आर देअर इन टर्म्स ऑफ लाइटिंग अँड ऑल सेटअप. सो चिल शूट आहे. बट हां, डोंट नो द टीम. लेट सी टीम कोण आहे. उज्ज्वल इज देअर इन द टीम. त्याच्याकडून रेफरन्स आलेला आहे या शूटसाठी. सो दॅट्स इट. नाव वी आर हेडिंग. 2चा कॉल टाईम सांगितला आहे. आत्ता वाजलेत 1:22. वी आर ऑन टाईम आणि आधी 2:30 सांगितलं तर आता 2 झालं. सो बट स्टील प्रिपोन झालं तरी आपण टाईमवर आहे. आणि ह्या स्टँडर्ड सेटिंगला घेतले होते आणि हा जो शॉट आहे तो आता मी घेतो हायेस्ट क्वालिटीला. आय वॉन्टेड टू चेक की हाऊ द पिक्चर क्वालिटी इज चेंजिंग जस्ट बाय स्विचिंग दीज 2 मोड्स. आपण आत्ता सध्या फ्रेम रेटमध्ये काय चेंज नाही केलेले. सो जे काय स्टँडर्ड फ्रेम रेट आहे तोच आहे. आणि आय एम टेस्टिंग दिस न्यू GoPro. This is by Tejas and Tejas is काय म्हणतात जिजू आमचे, त्यांचा आहे हा GoPro. ओके अँड वी आर गोइंग फॉर अ शूट.
स्टील आपण स्लो चाललोय का तर आपल्याला ऑन द वे पिक करायचं आहे उज्ज्वलला, सो म्हणून आपण चाललोय स्लो. आत्ता जिथे आपण चाललोय तिथे म्हणजे फर्स्ट टाइम मी आलो होतो तेव्हा स्टँडअप शूट केलं होतं आणि इट वॉज बाय श्रद्धा जैन फॉर हर स्टँडअप स्पेशल कॉल्ड सो मेनी थिंग्स. सो मोस्टली दॅट वॉज द फर्स्ट स्टँडअप शूट I mean, first I shot, then Ujjwal and team happened and we shoot specials in Bangalore. So this is the first one location जिकडे आपण पहिल्यांदा तो वाला शो शूट केला होता. मे बी आता तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा चाललो आपण सेम लोकेशनला. सो दॅट्स हाव थिंग्स अँड डेज पास अँड आणि आपण तिथेच जातो परत वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी. मागचं आठवतो आपल्याला, काम आठवतं त्यावेळेस काय काय गोष्टी केल्या होत्या. आणि जरी लोकेशन सेम असले, रोड सेम असला येण्या जाण्याचा, किंवा त्यावेळेच्या जरी खूप गोष्टी चेंज होत राहतात नाही का, इन टर्म्स ऑफ शूटिंग आय एम सेईंग. सो दॅट थिंग इज लाईक म्हणजे काहीतरी डिफरंट थिंग. जरी तुम्ही एकच काम करताय बट सांगायचा मुद्दा हा की खूप वेगवेगळे सिच्युएशन्स असतात. सो आज आम्ही एकदम चिल आहे, मला काय पूर्ण शो हे नाही करायचं आहे. वी आर जस्ट गोईंग देअर अँड विल शूट ओनली म्हणजे काय ॲलोकेटेड वर्क असेल त्या पद्धतीचं काम आहे. सो तेच मी म्हणतोय की प्रत्येक वेळेस गोष्टी आपण चेंज होत राहतात. सो हेच मे बी भारी आहे सांगायचं मला जे काय होतं ते इन शॉर्ट. डिफिकल्ट टू एक्सप्लेन समटाईम्स बट दिस इज वॉट इट इज. सो जाऊया आपण तिकडे लवकरच. एका गाडीत उतरलं की लगेच दुसरी गाडी काय आज काही वेगळं मारलीस काय सेंड बिंड आता सीट बेल्ट लाप्पा, सीट बेल्ट लावा. आलं की आता त्या काप्पा का लांब आहे आता. ते ऐकणार का, ते ऐकणार का, त्याला काय माहिती आहे का कुठे आहे त्याला गप कसं बसवायचं माहित नाही आता. घ्या नको थांब. ठीक आहे ठीक. तुला तर वन वे मध्ये पूर्ण ट्रक बी घातली होती, घालायला काढतो तिला गाडी माहिती. अरे किती हळूहळू येतो पण असला नडला नाही त्याला. पुढे टेम्पोवाला आहे, टेम्पोवाला एक बाईक फोर व्हीलर चालत होती, हल्लाच नाही जागचा. रिवर्स चला. बघितलं तू लईच स्लो येत होता आपल्याला. म्हणजे जायचं आपल्याला काय लागा तू मोठ्या तोंडाने येत नाही मला त्याला. मोठ्या तोंड त्यासाठी ते छोटंच आणलं तुम्ही. शो
साठी आलोय. जस्ट हा हा शूट म्हणतील काय काय नाटक आहे रे. तुळुत्रच गेलं उतरतो त्याशी बोलतो तुम्ही. हा ना ते खूप वाटतं पडून नाही. ये सेंटर पे ले ये सेंटर पे लेके सब आ जाएंगे तेरे काम आएगा सही जा रहा है नीचे थोड़ा घोड़ा शिफ्ट कर एक ही जगह पे मेरे को दो खाली दे दो नहीं पर ठीक है, अगर नहीं हो तो फिर यही दोनों भेजना। एक है जो पहले कोशिश को 4 फीट हो जाए, अगर नहीं होता तो 2 फीट भेज दो। We are almost set after all the lighting, trials and error and everything, framing and all. Come on. आपके पास फोन्स नहीं है क्या? मेरी रिच ऑडियंस 1500 में टिकट लेने के बाद एक फ्लैश लाइट जलाने में कम ऑन गाइस. ओके ये तो मैंने इसका ट्रांजिशन ले लिया. तो 1 2 3 गाइस, आर यू रेडी? ओके